नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। 25 वर्ष घरात राहिल्यानंतर तिच्या मृत्यूनंतर मालकाने जे केलं ते पाहून गाव हादरलं। शेवटचा निरोप की काहीतरी अनोखं, संपूर्ण गाव जेवणार, पण कारण ऐकून तुम्ही भावुक व्हाल। 25 वर्षापूर्वी 300 रुपयाला आणली होती। तिचा सांभाळ रोजचा बाजारामध्ये घेऊन जाणे म्हणून पाहण्यापेक्षा लक्ष्मी म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्यासारखे समृद्ध आपणच असू। बिना दूध देणारी गाय जरी आमची अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोकाना या गावात बाळासाहेब भगवान पुंड अतिशय कष्टकरी कुटुंब, या कुटुंबाने 25 वर्ष एका गोमातेची सेवा केली आणि शेवटच्या क्षणी या कुटुंबाने जे काय केलं ते पाहून सर्व समाज भावुक झाला। ही संपूर्ण घटना, हा संपूर्ण विधी पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा। गोमातेच्या दशक्रियेचा अनोखा आणि भावप्रशी सोहळा। गावो विश्वस्य मातरः, ऋग्वेद। गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे। नमस्कार, आपण पाहतात लोकदवंडी न्यूज। आज आम्ही आपल्याला अशी एक घटना दाखवणार आहोत जी पाहून मन हेलावून जाईल, डोळ्यांच्या कडा नकळत ओलावतील आणि माणूस व प्राणी यांच्यातील नात्याचा खरा अर्थ नव्याने समजेल। ज्या काळात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे, ज्या समाजात गाय ही केवळ एक जनावर, दुधाचे साधन किंवा आर्थिक व्यवहाराचा भाग म्हणून पाहिला जातो, त्या समाजात एका कुटुंबाने आपल्या 25 वर्ष सोबत राहिलेल्या गायीला घरातील सदस्यांचे स्थान देत तिच्या भव्य दिव्य दशक्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला आहे। हा केवळ विधी नाही, ही संस्कृती आहे, ही कृतज्ञता आहे, ही मायेची परतफेड आहे। संत तुकाराम महाराजांचे वचन आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा। संत तुकाराम महाराज सांगून गेले की दुःखी, अबोल आणि निरपेक्ष जीवांना आपले मानणारा खरा साधू असतो। आज या कुटुंबाने याच विचाराला कृतीत उतरवलेले आहे। घटनेचे वर्णन असे आहे, 25 वर्ष हा काळ काही दिवसांचा नाही, एका पिढीचा प्रवास आहे। या गायीने या कुटुंबातील सुखदुःख पाहिले, लहान मुलांना मोठे होताना पाहिलं, घरातील अनेक चढउतार अनुभवले। तिने आपले दुधाने कुटुंबाचे पोषण केले, कधी काही मागितले नाही, कधी तक्रार केली नाही आणि आज तिच्या निधनानंतर तिला विसरण्याऐवजी तिच्या ऋणाची जाणीव ठेवत संपूर्ण धार्मिक परंपरेनुसार तिचा दशक्रिया विधी या बाळासाहेब भगवान पुंड या कुटुंबाने ठेवला। भावनिक सोहळा हा मूक होती ती, पण भावना बोलत होत्या। तिच्या डोळ्यातही मायेच्या ओंजळी दाटत होत्या। गेली ती दूर तरी आठवणींची चाहूल आहे। जनावर नाही, घरातील एक जीवाभावाची माणूस होती ती। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला गोमाता म्हणून पूजले जाते। मातरः सर्वभूतानां गावः सर्व सुखप्रदाः, अर्थात गाय ही सर्व जीवांची माता असून ती सुख आणि समृद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे। म्हणूनच या दशक्रिया विधीत परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पाडले गेले। उपस्थितांसाठी महाप्रसाद व भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती। मनाला चटका लावणारी ही घटना वो बेजुबान थी मगर एहसान निभा गई, अपने दूध से कई पीढ़ियों को बड़ा बना गई। इंसान तो अक्सर रिश्ते भूल जाते हैं, मगर आज एक इंसान इंसानियत की मिसाल बना गया। आज प्रश्न फक्त एवढाच आहे, ज्या प्राण्याने आयुष्यभर निस्वार्थ सेवा केली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे चुकीचे आहे का? की आपण इतके व्यवहारवादी झाले आहोत की प्रेम, माया, निष्ठा आणि ऋणानुबंध याचे अर्थच विसरलो आहोत। जन्म मरणांचा खेळ साऱ्यासाठी समान असतो, मायेचा धागा मात्र शब्दापलीकडे जात असतो। जिव्हाळा जिथे असतो तिथे भेद राहत नाही, माणूस असो वा मुकाजीव, प्रेम कधी मरत नाही। आजची ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते, नातं रक्ताचंच असावं असं नाही, ते मायेचंही असू शकतं। गोमातेला जनावर नव्हे तर कुटुंबातील सदस्य मानून तिच्या स्मृतीप्रती कृतज्ञतेचा हा अनोखा सोहळा खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख करून देणारा ठरला आहे।
प्रेमाला भाषा नसते, मायेची जात असते आणि ऋणाची परतफेड करण्यासाठी माणुसकीपेक्षा मोठा धर्म नसतो. यावेळी भारत गरड, शिवाजी चौधरी, दौलत अण्णा देशमुख, बाळासाहेब कचरे, सचिन वाहक, गोरक्षनाथ लोंढे, अशोक साबळे, आत्माराम लोंढे, डॉक्टर ज्ञानदेव गरड, गायकवाड पांडुरंग तांबे, सोपान लोंढे, दत्तू साबळे, अजित दरोडे, सुगंधा काकी देशमुख, मोहिनी भंडारी, कावरे काकी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकदवंडी न्यूज मुख्य संपादक विकास भागवत. आज समाजामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी आज माणसाचा सुद्धा दशक्रियाविधी घालण्यास वेळ नाही, परंतु आज नेवासा तालुक्यातील कुकाना या गावामध्ये बाळासाहेब भगवान पुंड यांनी एक 25 वर्ष पाळलेली गाय म्हणजे गोमातेचा या ठिकाणी दशक्रियाविधी केलेला आहे. आणि 20 वर्षातील जे जीवन कार्य आहे म्हणजे बाळासाहेब भगवान पुंड यांचं कुटुंब आणि ह्या कुटुंबाने या गाईला जे 25 वर्षात जे सांभाळलेलं आहे, या सगळ्या प्रकाराचं जी जीवनगाथा आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि आज हा शेवट झालेला आहे. काय आपण 25 वर्षापूर्वी 300 रुपयाला आणली होती गाय. तिचा सांभाळ रोजचा बाजार तळामध्ये घेऊन जाणे, चारायला याला त्याला घेऊन जाणे, सांभाळ करता करता 23 झोपे झाले त्या गाईचे. 23 झोपे झाल्यानंतर तिनं दर्शित वयामानाने ती दुखणं यायला लागलं, त्यामुळं सोडून दिली आपण तिला लावायची. नंतर 4 वर्ष तशीच सांभाळली अंगावर. पण ती घरातल्या एक सदस्यावानी सांभाळली, तिला जिकडं जाईन तिकडे यायची ती माग त्या हिशोबाने आपण तिला सांभाळ. आणि दुधाला ती कधी लात मारीत नव्हती, कधी काही करीत नव्हती. एकल्या वडिलाच्या मायाच हातावर राहायची काय. अशा प्रकारे तुम्ही तिचा सांभाळ केला आणि सांभाळ केल्यानंतर आता नुकताच तिचा अंत झालेला आहे. अंत्यविधी तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही त्या गाईचं हे केलेलं आहे, विधी केलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी आता दशक्रिया विधी आज या ठिकाणी पार पडलेला आहे. जय गोमाता. आज या ठिकाणी कोकाणा गावामध्ये गोमातेचा दशक्रिया विधी करण्यात आलेला आहे. आमचे सन्मान्य भगवान पुंड आणि बाळासाहेब भगवान पुंड असतील, महेश भगवान पुंड असतील किंवा सोमनाथ सोनावणे असतील, यांनी आपल्या घरी राहिलेली जी काही गोमाता होती, जवळजवळ 25 वर्ष या गोमातेनं या कुटुंबाला दूध दिलं. गाईचं दूध आपल्याला मिळालं, तिच्या ऋणातून उतराई होण्याकरिता गोमातेची सेवा म्हणून, गोमातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता तिचा ऋणनिर्देश म्हणून या परिवारानं आज तिचा अंत्यविधी केला. आज त्या दशक्रियाविधी केला, पिंडदान केलं, कीर्तन सेवेचं आयोजन केलं, त्यानंतर अन्नदानाचं आयोजन केलं. अतिशय सुंदर असा उपक्रम या परिवारानं कोकाना गावामध्ये आमच्या पुंड परिवाराने या ठिकाणी केलेला आहे. अतिशय खऱ्या अर्थानं श्रद्धायुक्त अंतकरणानं गोमातेची सेवा यांनी केलीच, परंतु श्रद्धायुक्त अंतकरणाने तिचा दशक्रियाविधी देखील केला. गोमातेचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या शास्त्रामध्ये आणि आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांगाने पाहिलं तर गोमाता ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे परिपूर्णतेची लक्षण आहे. त्यामध्ये गोमातेच्या अनेक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर कीर्तनामध्ये आम्ही त्याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहेच, परंतु काही लोकांनी मला असं वाटतं नेटवर देखील सर्च करावं, काहींनी शास्त्रामध्ये अभ्यास करावा. परंतु गोमाता ही जर आपल्या कुटुंबामध्ये असेल तर आपल्या 1000 रोगांपासून आपल्याला ती रोगमुक्त ठेवते. यापेक्षा मोठा फायदा काय सांगावा. आध्यात्मिक तर अनेक फायदे आहेत. गोपालकृष्णाने सुद्धा गोमातेचे या ठिकाणी रक्षण आणि सेवा केलेली आहे. यापेक्षा मोठे दाखले काय द्यावेत. आणि या कुटुंबाला, या परिवाराला धन्यवाद आहेत. आज लोक आईवडिलांचा दाहवा घालत नाहीत, यांनी एका गाईचा दाहवा केला. ही या खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल या पुंड परिवाराला खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदवंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.